कोल्हापूर शहरासह उपनगरीय भाग आणि जिल्ह्यामध्ये मोकाट आणि भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडलाय। या कुत्र्यांच्या हल्ल्यात नागरिक जखमी होण्याच्या घटना दररोज घडत आहेत। काही दिवसांपूर्वी भावसिंगजी रोडवर भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात नागाळा पार्क इथली सृष्टी शिंदे ही तरुणी गंभीर जखमी झाली होती। रेबीजचे इंजेक्शन घेऊनही या तरुणीचा मृत्यू झाला होता। या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली होती। या घटनेची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे। या घटनेच्या चौकशीसाठी केंद्र सरकारच्या द्विसदस्यीय चौकशी समितीमध्ये दिल्लीतील राष्ट्रीय साथरोग नियंत्रण केंद्रातील अधिकारी डॉक्टर सोनतप्पण बालसुब्रमण्यम आणि सेंट्रल फॉर वन हेल्थचे डॉक्टर हनुल थुकराल यांचा समावेश करण्यात आलाय। हे दोन वैद्यकीय अधिकारी कोल्हापुरात दाखल झाले। आज या दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोल्हापुरातील आयसोलेशन रुग्णालयाजवळ असणाऱ्या निर्बीजीकरण केंद्राला भेट देऊन पाहणी केली। या ठिकाणी वैद्यकीय सुविधांमध्ये वाढ करावी, तसंच मोकाट आणि भटक्या कुत्र्यांबाबत योग्य उपाययोजना कराव्यात अशा सूचना त्यांनी इथले पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांना दिल्या। यावेळी माजी उपमहापौर भूपाल शेटे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांसमोरच कोल्हापुरातील भटक्या कुत्र्यांचं गांभीर्य सांगितलं। भटक्या कुत्र्यांवर उपाययोजना करायला महापालिकेची यंत्रणा अपुरी पडत असल्याचं त्यांनी नमूद केलं। या हलगर्जीपणाला पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय पाटील कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला। हलगर्जीपणा करणारे डॉक्टर विजय पाटील यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली। कोल्हापुरामध्ये कुत्र्यांची संख्या माझ्या माहितीनुसार 25 ते 30 हजार आहे। हा विजय पाटील संख्या देतोय 10,000। तू चल आमच्याबरोबर फिरून दाखव त्या कुत्र्यांची संख्या। निबीजीकरण झालं असतं तर कुत्र्यांची संख्या मग शहरात का वाढली? आता हा माझा मतदारसंघ आहे लागूनच इथं, तर माझ्या मतदारसंघात नागरिकांची संख्या 7,000 आणि कुत्री झाल्यात 15,000। ही सत्य परिस्थिती आहे। त्याला हे सर्वस्वी जबाबदार आहे। तर हे डॉक्टर हे दोन अधिकारी अतिशय चांगले आहेत। त्यांनी जवळजवळ अर्धा तास ही माझी सगळी भूमिका त्यांनी ही समजून घेतली। विजय पाटील ह्या भ्रष्ट अधिकाऱ्याचे मी त्यांना संपूर्ण कागदपत्र दाखवलेले आहेत। ते म्हणले मी नक्कीच ह्यामध्ये आम्ही नोंद घेतो। या आरोपानंतर डॉक्टर विजय पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देणार नसल्याचं सांगितलं। दरम्यान केंद्रीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महापालिकेत प्रशासक के मंजुलक्ष्मी, मुख्य आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश पावरा यांच्यासह वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली।